शासनाच्या निर्णयानुसार ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सन 2024-25 या वर्षामध्ये सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या लाभासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. इयत्ता 12वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या परंतु इतर मागास बहुजन विकास विभाग, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग किंवा संबंधित शैक्षणिक संस्थांच्या वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नाही अशा इतर मागास वर्ग, विभक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता, निवास भत्ता व निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेल्या रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट वितरित करण्यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी विद्यार्थी प्रवेशास पात्र असावा. विद्यार्थी राज्याचा रहिवासी असावा. सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जाती आणि विशेष मागास प्रवर्ग जातीचा दाखला विद्यार्थी अन्यथा असल्यास महिला व बाल कल्याण विभागाकडे सक्षम प्राधिकरणाचे अनाथ प्रमाणपत्र आवश्यक. विद्यार्थी दिव्यांग असल्यास जिल्हा शल्य चिकित्साचे 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे सर्टिफिकेट सादर करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न हे 2-2.5 लाखाच्या पेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांनी स्वतःचा आधार क्रमांक राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहर तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थ्यांची रहिवासी नसावा. विद्यार्थी इयत्ता 12वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. विद्यार्थ्यांना सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान 60% गुण आणि दिव्यांगास 50% गुण असणं आवश्यक आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांची वय किमान 30 पेक्षा जास्त अधिक नसावे. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करीत नसावा. भाड्याने इतर राहत असल्यास स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रमाणपत्र, नोटरी दिलेली माहिती खरी व अचूक असल्यास स्वयंघोषणापत्र, कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याचे बाबतचे शपथपत्र जोडणे आवश्यक आहे. यासाठी अटी व शर्तीचे पालन आणि लागू राहणार आहे. तुम्ही जर इच्छुक असाल तर त्यासाठी तुम्ही संबंधित शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्वधार योजनेसाठी तुम्ही पात्र असाल तर तुम्ही तिथं अर्ज करू शकतात आणि तिथून तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकतात आणि तुम्ही त्याच्यावरती शिक्षण तुमचं करू शकता आणि तुम्ही पुढील वाटचालीस तुम्ही पात्र असू शकता. त्यामुळे तुम्ही पात्र असाल तर लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहनही शासनामार्फत करण्यात आलेलं आहे. माहिती आवडल्यास नक्की शेअर करायचं. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.